मुंबईत पुढील 3 ते 4 तासासाठी अलर्ट. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा. वाऱ्यांचा वेगही वाढणार. मुंबई, ठाणे, रत्नागिरीसह पुणे आणि सातारा घाट क्षेत्राला रेड अलर्ट. हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा. मुसळधार पावसामुळे मुंबईत रेल्वे सेवा कोलमडली तर मंत्रालयात देखील पावसामुळे कामकाज ठप्प. मुंबईतील आचार्य यात्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचं पाणी. पहिल्या पावसाचा अंडरग्राऊंड मेट्रोला पावसाचा फटका. वरळी आचार्य यात्रे चौक मेट्रो स्थानकाचं काम पूर्ण झालं नव्हतं. 10 जूनपर्यंत 100% काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र पाऊस वेळेआधीच आल्यानं ही परिस्थिती. मेट्रो 3 प्रशासनाचं लंगडं स्पष्टीकरण. मुंबईतील माहीम स्थानक परिसरात इमारतीचा भाग कोसळला. हाजी कासम नावाची ही चाळ होती. मुंबईच्या प्रभादेवी परिसरात संरक्षण भिंत कोसळली. वीर सावरकर मार्गावरील लक्ष्मी निवास आणि कामत हाऊस या सोसायटीची ही भिंत असल्याची माहिती. मुंबईतील मलबार हिलमध्ये संरक्षण भिंतीचा भाग कोसळला. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांकडून पाहणी. दक्षिण मुंबईत असलेल्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. पाणी साचल्यानं मैदानाचं नुकसान. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे केएम रुग्णालयात पाणी साचलं होतं. रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची गैरसोय. पहिल्याच जोरदार पावसानं दादरमधील हिंदमाता परिसरात पाणी साचलं होतं. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली होती. 3 वर्षांपूर्वी आम्ही हिंदमातामधलं पाणी तुंबणं रोखलं होतं. हिंदमातामध्ये साचलेल्या पाण्यावर आदित्य ठाकरेंची टीका. बदलापूरच्या बेलवली भुयारी मार्गात कार पाण्यात अडकली होती. भुयारी मार्गात पाणी साचलेलं असतानाही चालकाकडून कार देण्याचा प्रयत्न. बदलापुरात 4 तासात 160 मिलीमीटर पावसाची नोंद. 100 नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे सीबीडीमधील जनजीवन विस्कळीत. सीबीडी सेक्टर 3 आणि 4 मध्ये 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचलं होतं. मुसळधार पावसानं नवी मुंबईतील कळंबोली परिसरात घरांमध्ये पाणी साचलं होतं. नागरिकांचे हाल झाले. पनवेल रेल्वे स्टेशनच्या शेजारी असलेल्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं. नागरिकांच्या घरातील सामानाचं नुकसान. मुसळधार पावसानं मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडीला ब्रेक. पावसामुळे वाहतूक संथ गतीनं. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अंधेरीकडून वांद्रेकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या होत्या. विरारहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरानं. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांचे हाल. आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा.